माझा एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट 14 नोव्हेंबरला प्रदर्शित होतो. त्याच्याविषयी थोडीशी माहिती म्हणजे महाराष्ट्राला 2 एकादशा तर माहितीच आहे, एक आषाढी आणि दुसरी कार्तिक. तर गेली अनेक शतकं आपल्याला ह्या 2च एकादशा माहिती आहेत. विचार केला की काय आपण तिसरी एकादशी निर्माण करूया आणि ती प्रेझेंट देऊया आपल्यालाच. तर त्याच्यातून एलिझाबेथ एकादशीचा उदय झालेला आहे. माझ्या बायकोचं बालपण पंढरपूरचं आणि तिकडच्या काही गोष्टी ऐकण्यात आल्यानंतर मला असं वाटतं की हा चित्रपटाचा विषय असू शकतो. मग आम्ही दोघांनी मिळून संहिता तयार केली आणि गेल्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अगदी कार्तिकी वारीमध्ये बसून आम्ही पंढरपुरात या संपूर्ण चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं. आणि आज आता हा चित्रपट लोकांसमोर येतो. तर ह्या चित्रपटाचं वैशिष्ट्य एकच मला असं वाटतं, ॲक्च्युली ह्या चित्रपटासाठी ज्या अडचणी आल्या तीच त्याची वैशिष्ट्य बनली असं मला म्हणावं. अडचणी म्हणजे गंमतशीर अडचणी येतात काय, आणि त्या म्हणजे जेव्हा मी चित्रपट लिहून पूर्ण केलं तेव्हा आमचं असं लक्षात आलं की चित्रपटातली प्रमुख पात्र ही लहान मुलं आहेत. ही पहिली अडचण, कारण आपल्याकडे चांगली मुलं मिळणं आणि मग त्यांच्याबरोबर चित्रपट करणं हे एक मोठं कठीण काम असतं. दुसरी अडचण म्हणजे प्रत्यक्ष पंढरपुरात जाऊनच ह्या चित्रपटाचं शूटिंग करणं अपेक्षित आहे. त्याच्याशिवाय चित्रपट होऊ शकणे, कथाच सगळी पंढरपूरची आहे. आणि तिसरी आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे त्या लहान मुलांना घेऊन पंढरपुरात जाऊन कार्तिकी वारीच्या आई गडबडीमध्ये आणि गर्दीमध्ये जाऊनच आम्हाला ते शूटिंग करणं जमत होतं. अशा कुठेही अडचणींमधून तावून सुलातून निघून आपला एलिझाबेथ एकादशी तुमच्या भेटीला येतो.